मरिये चौकातील रेल्वे पुलाचे रखडलेले काम 2 दिवसात पुन्हा सुरू करण्यात आले असून डिसेंबर 2026 अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी दिली आहे। मरिये चौकातील 103 वर्ष जुना रेल्वे पूल पाडून त्याच ठिकाणी नव्या पुलाचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे। मागील आठवड्यात चाचणी प्रक्रियेसाठी काही दिवस काम तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते। चाचणी पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसांपूर्वी नव्या रेल्वे पुलाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे। डिसेंबर 2026 अखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी दिली। 2 वर्षांपूर्वी काढलेल्या निविदेनुसार दिल्ली येथील गोयला इन्फ्रा कंपनीला पुलाचे काम देण्यात आले असून 12 महिन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। नव्या पुलाचे आयुष्यमान किमान 50 वर्षे तर कमाल 125 वर्षे राहणार आहे। पुलाची उंची 5.5 मीटर आणि रुंदी 16 मीटर असणार आहे। सुमारे 700 मीटर लांबीच्या या कामासाठी 35 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। रेल्वेकडून अंतिम मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने निविदा मंजूर होऊनही 2 वर्ष काम प्रलंबित राहिले। निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंपनीला 3 ते 4 महिन्यांची मुदत वाढ दिली जाऊ शकते। मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2026 पूर्वीच काम पूर्ण होणार आहे। पुलाच्या बांधकामासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार येथून सुमारे 125 मजूर सोलापुरात दाखल झाले आहेत।